नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर नारायण गोरे यांची कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक केली आहे। श्रीयुत नारायण गोरे मानखटाव मतदारसंघातील आहेत। मानखटाव मतदारसंघातील श्रीयुत नारायण गोरे यांचे वर्गमित्र खास करून मुंबईला आले आणि नामदार जयकुमार गोरे यांचा सन्मान करून आपले वर्गमित्र श्रीयुत नारायण गोरे यांचा सुद्धा सन्मान केला। यावेळी निवृत्त एसीपी शोभा राऊत पिसे, कल्याण येथील राधिका ज्वेलर्सचे उद्योजक आप्पासाहेब जगदाळे, एअर इंडियातील निवृत्त कर्मचारी हनुमंत बोराटे, मुंबई पोलीसचे PSI पोपट जगदाळे, निवृत्त उत्पादन शुल्क अधिकारी रामचंद्र काटकर, उत्कृष्ट गृहिणी अंजना काटकर, प्रगतशील बागायतदार सुभाष गायकवाड, पुण्यातील फोर्स मोटर्सचे उद्योजक बाळासाहेब मदने, ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उपव्यवस्थापक संजीवन बोराटे, ठाणे येथील उद्योजक शंकर जगदाळे, कळवा येथील मुकुंद कंपनीचे मॅनेजर अंकुश मलकमीर, सिकॉमचे निवृत्त कर्मचारी सकाराम गोपणे, रिजन्सी टेक्सटाईलचे प्रोडक्शन मॅनेजर दत्तात्रय कवितके, मुंबई पोलीसचे PSI सुदाम चिरमे आदी उपस्थित होते। मानखटाव कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता। मानखटाव मतदारसंघाचे जयाभाऊ यांनी प्रतिनिधित्व सुरू केल्यापासून दुष्काळी कलंक पुसण्याचे काम सुरू केले होते। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार, जिहे कटापूर उपसा सिंचन योजना व अनेक योजनांचे पाणी मतदारसंघांना मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत। यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना कायम सावलीसारखे असणारे श्रीयुत नारायण गोरे या दोघांचा सन्मान वर्गमित्रांनी केला आहे। ग्रामविकास व पंचायत राज खात्याचा जयाभाऊ यांच्याकडे पदभार, तर त्याच खात्याच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी श्रीयुत नारायण गोरे उर्फ बापू यांचा सन्मान करण्याचा दुग्ध शर्करा योग वर्गमित्रांना आला आहे। विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी मित्रमंडळी एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण झाली। भाऊ व बापूंचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने गेट टुगेदर मंत्रालयामध्येच पार पडले। एकमेकांचे अनुभव सांगून संपूर्ण बालपण पुन्हा एकदा नव्याने उभे राहिले होते। बापू जरी मंत्रालयामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी झाले असले तरी सुद्धा मित्रांसाठी मित्रच होते, अशी भावना त्यांच्यामधून दिसून येत होती।